सलाम, नमस्ते, सत श्री अकाल आणि नमस्कार. तुमचं स्वागत आहे MLA सेलिब्रिटीच्या सीझन 2 दॅट इज 2.0 मध्ये. मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त डॉक्टर दीप्ती वाघमारे. तुम्हाला माहिती आहे का 1990 मध्ये तुम्ही शॉपिंग केल्यानंतरची जी प्लास्टिकची बॅग आहे ती कुठे आहे? इट्स स्टिल हिअर ऑन द अर्थ. यू वॉन्ट टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? येस, यू कॅन डू युअर बिट. आणि आजची आपली गेस्ट तुम्हाला याच्यामध्ये डेफिनेटली मदत करणार आहे. मी मनापासून स्वागत करते आमच्या धडाकेबाज गेस्टचं, ज्या आहेत नन अदर दॅन तरु इकॉलॉजिकल ब्रँडच्या सर्वा. पुन्हा एकदा आपण स्वागत करूया चारुता सावजी यांचं. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच चारुता, आमच्या या कार्यक्रमाला येऊन त्याची शोभा वाढवल्याबद्दल. तरु इकॉलॉजिकल बॅग्स नावामध्ये सगळं काही आलंय. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनकरी असं म्हणून चालणार नाही. आता आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी ठोस ऍक्शन घ्यायलाच लागणार आहे. आणि त्याबद्दलच आपल्याला माहिती देण्यासाठी आज आलेल्या आहेत आपल्या पाहुण्या चारुता. आज आपण जाणून घेऊया त्यांची स्टोरी आणि त्यांच्या ब्रँड बद्दल, ज्याचं नाव आहे तरु. सो पुन्हा एकदा आमच्या शो मध्ये तुमचं वेलकम. थँक्यू फॉर ग्रेसिंग टुडेज शो. हाऊ आर यू फीलिंग चारुता? गुड, व्हेरी नाईस. थँक्यू डॉक्टर. यू लुकिंग लवली चारुता. आणि ऑन दॅट नोट चालू करूया आपला आज प्रश्नोत्तरांचा प्रवास. सो सगळ्यात पहिले तरु या नावामागे काय आहे तो किस्सा जाणून घेऊया चारुता यांच्याकडनं. तरु एंटरप्राइजेस, सृष्टीची आधाररेखा, असं आमचं नाव आहे, ब्रँड नाव आहे. तरु म्हणजे अर्थातच झाड, वृक्ष किंवा सृष्टी. तर मेनली मोटो हाच आहे की आपण जे काही वस्तू वापरतोय किंवा ज्या काही आपण आपल्या सवयी आहेत रोजच्या, त्याच्यातनं पर्यावरणाला काही पूरक गोष्टी जर आपण वापरल्या सुरुवात केली तर ही सृष्टी, ही तरु, ही छान याचं संवर्धन होईल आणि पुढे जाऊन सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यामध्ये नक्की हे मदत करेल. सो तरु म्हणजे सृष्टी आणि वृक्ष आणि त्याला पूरक असणाऱ्या गोष्टी, आणि म्हणजे ज्यूटच्या आणि कॉटनच्या बॅग्स आम्ही बनवतो. सो हे नाव त्याला पूरक आहे. अशा परस्पर पूरक नाव आम्ही कामाला आणि त्याचं ब्रँडिंग म्हणून हे नाव ऍक्च्युली सिलेक्ट केलं आहे. सो आय होप इट गोज टुगेदर वेल. वाव, सच अ लवली थॉट. तरु म्हणजे वृक्ष, तरु म्हणजे जीवन. आणि ह्या ग्रीन नोटवर आपण चालू करत आहोत आपल्या दुसऱ्या प्रश्नाचा प्रवास. सो चारुता, मला हे जाणून घ्यायचंय की हॉटेल इंडस्ट्रीमधनं, टुरिझम इंडस्ट्रीमधनं आलेली ही मुलगी ह्या एका वेगळ्या व्यवसायामध्ये कशी आली, आणि ही छोटीशी गोष्ट ऐकूया साक्षात चारुता यांच्याकडनं. येस, ऍक्च्युली इको फ्रेंडली बॅग्स बनवण्याचा विचार माझा फार जुना आहे. मी सुरुवातीला मुंबईमध्ये जॉब करायचे, ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये. तिकडनं मी माझी करिअरची सुरुवात केली आहे. तर मुंबईमध्ये प्रवास करताना ट्रेनमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जो पुराचा किंवा सगळीकडे पाणी पाणी होतं आणि मुंबई थांबते, ट्रेन्स थांबतात. सो अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं असतं, सगळ्यात जे आपण तिथे बघतो की प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत, प्लॅस्टिकचे पिशव्या वगैरे ज्या आहेत, त्या तिथे आपल्याला तरंगताना दिसतात. आणि तेच मूळ कारण आहे सगळं पूर यायचं आणि पाणी तुंबायचं बेसिकली. सो तेव्हापासून ती प्रोसेस सुरू झाली होती की अरे हे सगळं हे म्हणजे कुठेतरी थांबायला पाहिजे किंवा त्याच्यातनं काहीतरी आपण मार्ग काढला पाहिजे. सो तेव्हापासून एक म्हणजे विचार होता डोक्यामध्ये की असं काहीतरी करायला पाहिजे. पण अर्थातच करिअरची सुरुवात होती आणि जॉब करायचा होता आणि एक वेगळी फील्ड होती. सो काही वर्ष तो जॉब मी कंटिन्यू केला. त्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा त्याच्यावर प्रोसेस सुरू होतीच, बॅक ऑफ द माइंड, की काहीतरी करायला पाहिजे याच्यावर. आणि मला ज्यूट आणि कॉटनच्या बॅग मला स्वतःला प्रचंड आवडतात. मी बऱ्याच वर्षापासून, अगदी स्कूल कॉलेजपासून ते वापरते आणि त्याचे फायदे नंतर कळत गेले. नंतर कळलं की ह्या इको फ्रेंडली सुद्धा आहेत आणि त्यामुळे आपण नक्कीच, मग माझा विचार अजून पक्का होत गेला की ह्याच्यावरच आपल्याला काम करायचं आहे. आणि हेच आपण जर प्रोडक्शन करून जर ह्या 100% इको फ्रेंडली बॅग जर बनवल्या आणि ह्या जर लोकांना अवेअरनेस करून त्या जर घ्यायला आपण आग्रह केला तर नक्कीच फरक पडेल आणि नक्कीच लोकांना सुद्धा त्याच्यातनं माहिती मिळेल आणि लोक नक्की घेतील, जेणेकरून प्लॅस्टिक पासून आपण लांब जाऊ आणि जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गोष्टीकडे लोकांना वळवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न मी सुरू केला आहे. वाव, दॅट्स सो लवली.
ग्लोबल वॉर्मिंग या एका ज्वलंत प्रश्नाला हात घालणारा हा एक त्यांचं एक्सप्लेनेशन होतं आणि खूप छान वाटलं. इट वॉज व्हेरी टची येट व्हेरी व्हेरी रिलेटेबल इश्यू. मी आपल्या सगळ्या ऑडियन्सना, सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते, जलजीवनाच्या मृत्यूचं सगळ्यात एक रिझन, एक कारण आहे समुद्रामध्ये वाढलेलं प्लास्टिक. सो थिंक अबाउट इट. आपणही या पृथ्वीचा, या इकोसिस्टमचा भाग आहोत आणि त्यासाठी एक छोटीशी आपल्यातर्फे ही शेअर गोष्ट करणं फार इम्पॉर्टंट आहे. ऑन दॅट नोट, तरू इकोलॉजिकल बॅग्सचा पुढचा प्रवास आपण जाणून घेऊया. तरू इकोलॉजिकल बॅग्सच्या प्रोडक्शन मागे काय थॉट प्रोसेस आहे. अँड बिफोर दॅट लेट मी टेल यू, भारत सरकारने गृहोद्योग, खादी उद्योग, त्याचबरोबर ज्यूट सोबत असणारे आर्ट अँड क्राफ्ट ह्याच्यासाठी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. अँड इट्स व्हेरी व्हेरी वॉर्म अँड लवली थॉट बिहाइंड दिस ब्रँड अँड सर्व्हिस. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड टू हॅव हर ॲज आवर गेस्ट टुडे. Thank you so much, Charuta. So I'm going to walk you through your whole journey. I would like to ask Meen that when you started with this product, when you started with this journey, काय एक चॅलेंज होतं, काय एक प्रश्न होता किंवा अशा कोणत्या समस्या होत्या ज्या तुम्हाला खूप भेडसावल्या आणि तुम्ही हळूहळू त्याचं कसं निरसन केलं, ह्या ब्रँडची प्रगती कशी झाली, ह्या ब्रँडची सुरुवात कशी झाली, सगळं जाणून घेऊया चारुताकडनं. नक्कीच. आता कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करताना नक्की चॅलेंजेस असतात. एक जॉब करणारी किंवा नोकरीपेशा व्यक्ती जेव्हा जॉब सोडून, म्हणजे पूर्णतः सोडून पूर्ण वेळ जर एका बिझनेससाठी किंवा एका 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 थॉट मागे जाते आणि ते सर्वस्व त्याचं तिथे पणाला लागलेलं असतं, त्याचं करिअर ती पूर्णपणे चेंज करते, त्यावेळी डेफिनेटली एक चॅलेंजिंग असतं. हे पाऊल उचलणं हे सर्वात मोठं चॅलेंज आहे आणि त्याच्यानंतर ते स्टेबलाइज करणं हे त्याच्यानंतरचं चॅलेंज. तर ज्यूटच्या सुरुवातीला मी असं म्हटलं की एक चॅलेंज होतं, तर मी ज्यूटपासनं सुरू केलं. म्हणजे पहिले मी रिसेलिंग सारखंच सुरू केलं. मी ज्यूटच्या एक उत्तम प्रतीच्या बॅग्स आणून मग त्या विकायला लागले आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये मी रिसर्च करत करत मी प्रोडक्शन सुरू केलं त्याचं. उत्तम प्रतीचं ज्यूट आणि उत्तम प्रतीचं कॉटन जिथे मिळतं तिकडनं ते म्हणजे पश्चिम बंगाल असेल ज्यूटसाठी किंवा कॉटनसाठी चांगल्या मिल्स आणि तिकडनं आपण डायरेक्ट हे मटेरियल आणतो आणि हे त्याच्यानंतर हे बनतं. सो क्वालिटी खूप चांगली आणि ती मेंटेन व्हावी असा सुरुवातीपासून माझा प्रयत्न आहे. सो पहिली गोष्ट की हे मटेरियल आणणं, ते हे करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. एक स्त्री म्हणून सुद्धा, किंवा ह्या कॉन्टॅक्ट्स वाढवणं किंवा एक त्या भागात सखल जाऊन त्या सगळ्याची माहिती आणणं, मार्केटमध्ये काय चांगलं काय, कारण असे बरेच प्रॉडक्ट आहेत की जे आपल्याला दिसायला चांगले दिसतात की ते फसवे आहेत, पण त्याच्यातनं जर आपल्याला खरं इको फ्रेंडली आणि खरं जे प्युअर गोष्टी आहेत जर घ्यायची असेल तर ते फाइंड आउट करणं इट सेल्फ अ बिग चॅलेंज. पण ते हळूहळू जमत गेलं, ते करत गेले आणि आता आपल्याकडे ज्यूट, उत्तम प्रतीचे ज्यूटच्या बॅग्स आणि पर्सेस बनतात. त्याचबरोबर उत्तम कॉटनचे पर्सेस आणि ज्यूट बनतात. हे 100% नव्हे, आपण आतून सुद्धा त्याला पूर्णपणे इको फ्रेंडली बनवलेलं आहे. कुठेही प्लास्टिकचा आपण तिथे वापर करण्याचं टाळलेलं आहे. एखादा पर्सेंट वापर कुठे कुठे करावा लागतो, टू बी व्हेरी फ्रँक, बट तोही जर नाही करता आला तर म्हणजे उत्तम असेल. त्याच्यावर आमचं काम चालू आहे. पण 99% तुम्ही म्हणू शकाल की आमची बॅग ही कम्प्लिटली इको फ्रेंडली असते. सो हे अवेअरनेस लोकांमध्ये करता करता मला बिझनेस करायचा होता आणि काही प्रमाणात तो झालेला आहे. अजून बराच टप्पा गाठायचा आहे. सो हे अवेअरनेस करता करता सेल, सो बिझनेस आणि अवेअरनेस हे बॅलन्स आउट करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून माझा आहे. वाव, दॅट्स सच अ लवली थॉट. आणि ह्या एका पॉइंटवर मी स्ट्रेस करू इच्छिते दॅट अगेन दिस इज युअर ओन हाऊस, दिस होल अर्थ इज युअर ओन प्लेस आणि ह्याची काळजी नाही घेणार तर कुठली घेणार, इथेच तर राहायचंय आपल्याला. सो ऑन दॅट प्लॅनेट बी, येस, वी डोंट हॅव प्लॅनेट बी, नोट दॅट पॉइंट माय डिअर व्ह्युअर्स. आणि तरू इकोलॉजिकल बॅग्सचा हा प्रवास असाच चालू राहणार आहे पुढे. आणि मला चारुता यांना हे विचारावंसं वाटेल की जेव्हा हा प्रवास सुरू झाला तेव्हा तुम्ही असा विचार केला का की आता प्रोडक्शन कुठून करायचं? कारण कुठचाही बिझनेस जेव्हा सुरू करतो तेव्हा कच्चा माल कोण आणणार, कुठून आणणार, कारागीर कुठून मिळणार? कारण की थँकफुली भारताची टेक्स्टाईल संस्कृती सुद्धा इतकी एनरिच आहे
की राईट फ्रॉम जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी वेगवेगळ्या प्रकारचे कापड, वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र आपल्याला मिळतात आणि जूट हे सुद्धा एक त्यातलंच खूप असं नावाजलेलं आहे, पण अनफॉर्च्युनेटली त्याला पाहिजे तशी पब्लिसिटी मिळाली नाहीये. सो तो एक चेहरा आणण्यासाठी, ती एक रिफ्रेशमेंट आणण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत चारुता सावजी, रिप्रेझेंटिंग हर ब्रँड तरू इकोलॉजिकल बॅग्स. ह्या पॉइंटला मी पुन्हा एकदा विचारेन की काय आहे ते प्रोडक्शनचं सिक्रेट, कसं तुम्ही हे सगळं केलं. आणि लेट मी टेल यू माय डिअर व्ह्युअर्स, शी इज द वन वुमन शो. आय थिंक राईट फ्रॉम प्रोडक्शन टिल द सोशल मीडिया हँडलिंग हे सगळं ह्या एकट्या करतात. सो हॅट्स ऑफ टू हर. आणि विचारूया त्यांच्या प्रोडक्शनची जर्नी, मॅन्युफॅक्चरिंगची जर्नी, क्रिएशनची जर्नी. ऑल इयर्स चारुता. नक्कीच हा सुद्धा एक खूप चॅलेंजिंग प्रश्न आहे. हा चॅलेंज पहिल्यापासून आहे आणि तो चॅलेंज चालूच राहणार आहे असं मला वाटतं. पण नक्कीच पण प्रोडक्शन म्हणजे आपण जो कच्चा मालचं मी म्हटलं की आपण हा कच्चा माल त्या भागातनं स्पेशली मागवतो. आपल्या भारताचाच तो भाग आहे आणि तिकडनं आपण म्हणजे पश्चिम बंगाल असेल, गुजरात असेल, मुंबई असेल, इकडनं जेव्हा कापड येतं आपल्याकडे ते मोठ्या प्रमाणात येतं. कारण आपल्याला ते एक रोलनीच घ्यावं लागतं. एक मोठ्या प्रमाणाची इन्व्हेस्टमेंट त्याला असते. तर ते आल्यानंतर आम्ही माझ्याकडे बचत गट आणि NGOजच्या काही स्किलफुल वर्कर्स आहेत की ज्यांना घरगुती काम करणं हे शक्य आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळालेला नाही किंवा त्यांच्याकडे स्किल आहे पण ते डेव्हलप करायला किंवा त्यांना असं माहिती नाही एक्झॅक्टली की कुठे जायचं, काय कसं. आम्हाला शिवणकाम येतं, आम्हाला पेंटिंग येतं, पण आम्हाला माहिती नाही आहे की कोण आमच्याकडनं करून घेईल किंवा आम्हाला त्याचा कुठे वापर करता येईल. सो अशा काही संस्थांशी मी आयडेंटिफाय करून अशा महिलांना मी विनंती केली की तुम्ही म्हणजे मला असा माझा व्यवसाय आहे, तुम्ही मला बॅग शिवून द्याल का किंवा पेंटिंग करून द्याल का. तर त्यांच्याकडनं स्टिचिंग करून घेणं, त्यांच्याकडनं फायनल टचअप किंवा हँडल बसवून घेणं, शिवणं, चेन बसवणं, अशा गोष्टी ह्या त्यांच्याकडनं मला बऱ्याच आयडिया सुद्धा मिळतात. म्हणजे नुसतं ते शिवत नाही, त्यांच्याकडे पण एक आयडियाज असतात की ओके मॅडम आपण असं करूयात का किंवा आपण तसं करूया का किंवा ही पर्स जी आहे ती आपण थोडीशी तिरपी करूया का किंवा गोलाकार करूया का. अशा आयडियाज त्यांच्याकडे येत राहतात. प्लस त्यांना ते शिवता सुद्धा उत्तम येतं. खूप सुंदर फिनिशिंग केलेल्या बॅग्स या महिला बनवतात. तर मी स्वतः पेंटिंग करते ज्यूट बॅग्सवर. सो हे सगळं मिळून म्हणजे एक प्रोडक्शन एक माझं आहे असं म्हणता येईल की फॅमिली झालेली आहे. त्या ज्या बायका आहेत, त्या महिला आहेत, त्या खूप हेल्पफुल आहेत आणि खूप छान आमचं त्याच्यामध्ये ट्युनिंग जमलंय आणि त्या खूप छान मदत करतात मला आणि हे अशा पद्धतीने आम्ही या बॅग्सची निर्मिती करतो, बनवतो. वाव. सो चॅरिटी बिगिन्स एट होम असं जे म्हणतायत त्याला एक वेगळा ट्विस्ट दिलाय. बिझनेस बिगिन्स बाय गिव्हिंग चॅरिटी टू अदर्स. रोजगार क्रिएट करणं ही खरं तर पाहिलं तर खूप महत्वाची आणि जरुरी अशी गोष्ट आहे, जी बिझनेस करणाऱ्या बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही, बिकॉज दे आर ओनली कन्सिडरिंग देमसेल्व्स. सो हा एक खूप ब्युटिफुल आणि सुंदर थॉट आहे ज्याच्यामध्ये चारुताने शी हॅज ॲक्च्युली क्रिएटेड वेज ऑफ अर्निंग मनी फॉर विमेन. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे काहीतरी करण्याची कला असते, पण त्या कलेला आपण व्यवसाय कसं बनवायचं हे आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला रादर ते कळू दिलं जात नाही. सो चारुताने हे सगळे मार्ग अवलंबून तिचा हा ब्रँड कसा डेव्हलप केला ते तिने आपल्याला आतापर्यंत सांगितलंय. चारुता सावजी यांचा हा जो ब्रँड आहे तरू इकोलॉजिकल प्रोडक्ट्स, तरू इकोलॉजिकल बॅग्स, ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त एकाच म्हणजे जूट ह्याच मटेरियलच्या बॅग्स बनवल्यात का, अजून कोणते प्रोडक्ट्स त्या विकतात, या सगळ्याबद्दल मी त्यांना विचारणार आहे. पुढचा प्रश्न, सो काय व्याप्ती आहे तरू इकोलॉजिकल प्रोडक्ट्सची आणि कोणत्या कोणत्या प्रोडक्ट्समध्ये तुम्ही डील करता, आम्हाला अजून काय काय बघायला मिळेल? नक्कीच. तर तरूमध्ये आम्ही सुरुवात नक्कीच ज्यूटने केली होती. पण आता आम्ही कॉटनच्या बॅग सुद्धा बनवतो. कॉटनमध्ये भरपूर असंख्य प्रकारचे कापड मिळतं आपल्याला. प्रिंटेड असतं, प्लेन असतं, इक्कट आहे, कलमकारी आहे, काथा वर्क आहे किंवा हँड ब्लॉक्ड अशा फॅब्रिक्स आहेत. तर बरेच वाईड रेंज कॉटनमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही आता बॅग्स बनवायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यात आम्ही ट्विस्ट करतो ज्यूट आणि कॉटन मिक्सचर सुद्धा किंवा आता खण एक प्रकार खूप फॅमिलियर आहे, खूप फेमस झालेला आहे. सो ज्यूट आणि खण म्हणजे जेणेकरून ज्यूट बेसवर खण अत्यंत सुंदर दिसतं. खूप छान त्याचा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला.
त्याच्यासोबत आम्ही इक्कट कलमकारी या अशा बॅग्स बनवायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यात खूप छान डिझाईन्स आहेत, तर त्या डिझाईननुसार त्याचा पॅटर्न आहे. स्लिंग बॅग्स असतील, शॉपिंग बॅग्स असतील किंवा साध्या आपल्या टोटे बॅग्स असतील. तर ह्या सगळ्या रेंजमध्ये आम्ही काम करतोय. खादीसुद्धा आता आमचं नेक्स्ट आहे, ते खादी आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत. खादीच्या बॅग्स, खादीचे पर्सेस आणि हे रोजच्या ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे रोजच्या शॉपिंगसाठी सुद्धा किंवा अगदी भाजी आणण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या बॅग्स यूज करू शकता, जेणेकरून प्लास्टिक आपल्या घरात येणार नाही. प्लास्टिक जर आपल्या घरात आलं नाही, जर आपली मागणी कमी झाली, तर नक्कीच हे भाजीवाले किंवा दुकानदार आपल्याला प्लास्टिक देणं आणि घेणं बंद करतील. सो अशा रीतीने हळूहळू स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या प्लास्टिकच्या गोष्टी कमी होत जातील आणि कुठेतरी खूप छान आपली पृथ्वी, आपली सृष्टी जी आहे ती छान राहील. सो खादी आम्ही इंट्रोड्यूस करतोय. त्याच्यानंतर कॅनव्हास सुद्धा ऑलरेडी कॅनव्हासवर सुद्धा काम चालू आहे. कॅनव्हासच्या बॅग्स म्हणजे बॅकपॅक्स असतील किंवा शोल्डर बॅग्स असतील, या कॅनव्हासच्या असतात, जेणेकरून त्याच्यावर आपण पेंटिंग करू शकतो. छान प्रिंट करून आपण त्या खूप छान पद्धतीने वापरू शकतो. आणि यंगस्टर्स, नॉट ओन्ली मिड एज बायकांसाठी वगैरे नाही आहे, पण यंगस्टर्स जास्तीत जास्त त्यांनी वापराव्या. कॉलेज गोईंग गर्ल्स, ऑफिस गोईंग गर्ल्स यांनी सुद्धा ह्याचा वापर जास्तीत जास्त वाढवावा, असा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याच्यात ट्रेंडी करता येईल, किती ट्रेंडी करता येईल ह्याच्यावर काम चाललेलं आहे. दॅट्स सच अ लवली थॉट. म्हणजे स्टाईल आणि हेरिटेज या दोन्ही गोष्टींचा जर तुम्हाला संगम बघायचा असेल तर तरूच्या वेबसाईटवर आणि चारुदा सावजी यांना डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. एक महत्त्वाचा प्रश्न ग्राहकाच्या दृष्टीने मी विचारते, कारण कुठचंही हँडमेड, हँडक्राफ्ट म्हणलं की आम्ही जेव्हा आपण मॉलमध्ये बघतो किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्सवर बघतो तर थोडंसं महाग असतं. सो हा एक जेन्युइन इनोसेंट प्रश्न आहे माझ्याकडनं की कशा पद्धतीने आपण बघू शकतो वेन वी आर थिंकिंग अबाउट स्प्लर्जिंग आवर मनी वाईल बाईंग प्रोडक्ट्स ॲट तरू. हो. हे हँडमेड किंवा जे इको फ्रेंडली वस्तू असतात, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली किंवा पर्यावरणपूरक वस्तू असतात, बॅग्स असतात, छोट्या पिशव्या जरी असतात, तरी त्या इकॉनॉमिकली थोड्याशा महाग साईडला असतात, थोड्याशा एक्सपेन्सिव्ह साईडला असतात. पण तरीसुद्धा त्या लेदरच्या किंवा ब्रँडेड इम्पोर्टेड पर्सेसपेक्षा, बॅग्सपेक्षा नक्कीच चांगल्या असतात वापरण्यासाठी, एक इको फ्रेंडली म्हणून आणि किमतीच्या दृष्टीने सुद्धा. कारण की जर एक ब्रँडेड बॅग आपण घेतली तर ती सहज 1000-2000च्या रेंजमध्ये आपल्याला मिळेल, पण त्याच्यामध्ये वापरल्या गेलेल्या ज्या मटेरियल आहेत ते एक तर प्लॅस्टिक असेल, लेदर असेल किंवा असं मिक्स करून डुप्लिकेट लेदर किंवा अशा प्रकारचा भाग त्याच्यामध्ये असतो. पण जर इको फ्रेंडली बॅग जर तुम्ही तरूच्या बॅग्स बघितल्या तर आपण 100% कॉटनच्या, 100% इको फ्रेंडली, 100% ज्यूटच्या, with no plastic inside it, outside it, with no leather as far as the belts are concerned. आम्ही ते वापरत नाही, आम्ही टाळतो वापरणं. ते वापरून आम्ही त्या स्वस्त बनवू शकतो, पण आमचा मुळात उद्देश तो नाहीच आहे. आणि हे सगळ्या वस्तू इको फ्रेंडली हा वन टाइम इन्व्हेस्टमेंट सारखं आहे तुमचं, की तुम्ही एक बॅग घेतली, एक काही 500-600 रुपयाची, तर तुम्हाला वर्षानुवर्ष ती टिकते आणि ती खराब झाल्यानंतरही तुम्ही जरी टाकून दिली तर त्याचा कुठलाही वाईट परिणाम किंवा कुठलाही त्याचा आपल्याला हे वाईट झालेलं दिसत नाही, ते सृष्टीला हानिकारक नाही. सो हे मुळात सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ह्याच वस्तू एखाद्या मॉलमधनं किंवा बुटीकमधनं घ्यायला गेलो तर ते आपण दुप्पट तिप्पट किमतीला घेतो सुद्धा, पण ते बनवणारे जे लोक असतात, ते प्रोव्हाइड करणारे जे मॅन्युफॅक्चरर असतात, ते आमच्यासारखेच असतात. पण आम्ही तिथे कॉम्प्रोमाइज करत नाही की आम्हाला प्लॅस्टिक हे टाकून आम्ही कच्चा माल जो आहे तो स्वस्त घेऊ आणि विकताना बॅग जी आहे ती दुप्पट तिप्पट किमतीला विकू. तर तसं नाहीये, जे आहे ते समोर असतं. तुम्हाला क्वालिटी हातात घेतल्यावर ते बॅगची कळतेच. त्यामुळे तुम्ही तेवढे जे पैसे देताय, जी किंमत त्याची आहे ती नक्कीच तुम्हाला वर्थ वाटेल जेव्हा तुम्ही ते घ्याल, वापराल. त्यामुळे म्हणजे इथे कंपॅरिझन होऊ शकत नाही. मला वाटतं की ब्रँडेड गोष्टी आणि आपल्या कम्प्लिटली भारतीय बनावटीच्या गोष्टी या नक्कीच त्यांच्यापेक्षा सरस असतात, दिसायला सुंदर असतात, टिकायला खूप छान असतात आणि हे कम्प्लिटली भारतीय मटेरियलपासून बनवलेलं असतं. हे सुद्धा सर्वात महत्त्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. वाव. सो थिंकिंग लोकली अँड ऍक्टिंग ग्लोबली असा हा एक ब्रँड आहे, ज्याची सुरुवात मात्र भारतात बनलेल्या कच्च्या मालापासून जरी झाली असली
आज तो घरोघरी पोहोचलेला आहे, पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेरही आहे. आणि इथे सांगितलेल्या आपल्या 2 गोष्टींवर मला स्ट्रेस करावासा वाटेल, ते म्हणजे ॲनिमल क्रुएल्टी. तुमच्या फॅशनसाठी किंवा तुमच्या एका फक्त प्रॉपर्टीसाठी किंवा जस्ट एखाद्या असेटसाठी तुम्ही प्लीज ॲनिमल क्रुएल्टीकडे वळू नका, बिकॉज दे आर ऑल्सो अ लिव्हिंग being just like you, and try and opt for natural things which are easily biodegradable. सो आपण जसं म्हणतो की प्लास्टिक त्याचं डिसइंटिग्रेशन व्हायला लाखो वर्ष लागतात, तसं जर पाहिलं तर ज्यूट म्हणा किंवा कॉटन म्हणा, याच्या बॅग्स म्हणा किंवा कुठचेही प्रोडक्ट्स ते लवकर काही आठवड्यात काही आठवड्यात 15 दिवसांनी 10 ते 15 दिवसामध्ये हे मातीमध्ये मिसळायला सुरुवात होते आणि त्याचं विघटन व्हायला सुरुवात होते. सो ही फार क्विक प्रोसेस आहे. म्हणजे प्लास्टिक तर तुम्ही जरी रिसायकल म्हटलं तरी ते शेवटी ते तिथेच राहणार आहे, ते शेवटी त्याचा ऱ्हास होणार नाहीये आणि ते तिथे सतत साठत राहणार आहे. पण ह्या गोष्टी ऱ्हास होणार आहेत, ह्या आपल्या मातीसाठी पुन्हा काही जीवनसत्व देणाऱ्या आहेत. म्हणजे आपण पुन्हा त्याच्यावर छान तरू उगवू शकू, छान झाड त्याच्यावर पुन्हा पुनरुज्जीवन त्याचं करू शकू आणि ती सृष्टी अशीच सुंदर होत राहील. सो हा एक छोटा कन्सेप्ट याच्यामध्ये नक्कीच. थँक्यू सो मच चारुता, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना ही विनंती आहे, प्लीज गेट इन टच विथ चारुता, नॉट जस्ट फॉर शॉपिंग but understand her thought process behind creating these beautiful articles and bags as well. So on that note, माझा आजच्या शोचा शेवटचा प्रश्न असणार आहे चारुताई यांच्यासाठी, की तरूच्या या सगळ्या प्रवासामध्ये आलेल्या सगळ्या समस्यांना तोंड तर तुम्ही खूप छान दिलं आणि आता तरू एक लीडिंग ब्रँड इन इकोलॉजिकल प्रोडक्ट्स म्हणून उभा आहे. तुमचे फ्युचरचे काय प्लॅन्स आहेत आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या छोट्या मोठ्या वुमन ऑन्टरप्रिनियरसाठी तुम्ही एक काय कानमंत्र द्याल ज्याने तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये खूप हेल्प केली आहे? नक्कीच. कुठली पण बिझनेस आपण सुरू करतो किंवा आपण ते इन मिडल ऑफ इट किंवा आता सुरू झालेला आहे, आता पुढे काय किंवा तो कसा करायचा इथपासून जर असेल तर मला असं वाटतं की कन्फ्युजन ठेवू नका. तुम्हाला आलंय डोक्यामध्ये, तुमचं फिक्स झालेलं आहे, तुमचं ठरलेलं आहे मनामध्ये, तर जस्ट बिगिन विथ इट. सुरुवात महत्त्वाची आहे कुठल्याही गोष्टीची. ती सुरुवात केली की मार्ग आपोआप मिळत जातात. तसं माझ्या अनुभवावरनं तोच एक मी सांगू शकेन की तुम्ही सुरुवात करा आणि अनुभव घेत घेत तुम्हाला पुढे जाता येतं आणि ते अनुभव खूप महत्त्वाचे असतात. ते कधी तुम्हाला त्याच्यातनं डिस्टर्ब व्हाल तुम्ही किंवा कधी निराशा येईल, पण ते तुम्हाला काही ना काही शिकवून जातात. आणि अजूनही मी शिकतेच आहे आणि शिकतच राहीन किंवा असं काही ही जर्नी संपलेली नसते. अजून बरंच मोठा टप्पा गाठायचा आहे, अजून बरेच मोठ्या प्रमाणावर हे आपल्याला न्यायचं आहे. ही एक चळवळ आहे, हे एक मिशन आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. हे पूर्ण आपल्याला जितकं लांब, जितक्या बाहेर नेता येईल तितकं चांगलं आहे. आणि हे अगदी महाराष्ट्र, भारत त्याच्या बाहेरही जर करता आलं तरी आमची तयारी आहे, माझी तयारी आहे. आता कसं पुढे जाते त्याचा प्रयत्न आहे, पण एक माझ्याकडनं नक्कीच मोठं पाऊल उचलायला तयारी आहे. जशी मोठी स्वप्न बघा, स्वप्न मोठी जितकी बघाल तितकी तुम्ही छोटी छोटी स्वप्न पूर्ण करत जाल आणि एक दिवस नक्कीच मोठ्या स्वप्नापर्यंत पोहोचाल. आणि तिथे जर्नी थांबलेली नसते, त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं असतं. सो माझी आई मला नेहमी लहानपणापासून म्हणायची की थांबला तो संपला. हा एक माझ्या मनामध्ये, डोक्यामध्ये नक्की बसलेला थॉट आहे की जो तुम्ही थांबाल तर तुम्ही संपाल. थांबायचं हे कुठेच नसतं, सतत आपल्याला काहीतरी करत राहायला हवं असतं. सो तुम्ही नक्की याच्यावर विचार करा आणि सतत काहीतरी करण्याचा विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही नक्कीच पुढे जाल त्याच्यावर. थँक्यू सो मच चारुता. आपल्या भारतामध्ये ना हरित क्रांती झाली आहे, दूध क्रांती झाली आहे. आता आय थिंक टेक्सटाईल इंडस्ट्री मधली नेक्स्ट क्रांती चारुताच घेऊन येणार आहे. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. आणि आपले आई बाबा, आजी आजोबा आपल्याला नेहमी सांगायचे स्वस्त, सुंदर, टिकाऊ. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन दिस वर्ड टिकाऊ, जे वर्षानुवर्षे चालेल पण ते पर्यावरणाला अजिबात हानी पोहोचणार नाही. सो ओव्हर हिअर आय वुड जस्ट लाईक टू कन्क्लूड टुडेज शो विथ दिस थिंग: choose natural, choose local.
and please connect with Charuta Sahuji and her wonderful brand Tarun. तर मी अभिलाषा मॅम आणि होस्ट डॉक्टर दीप्ती मॅम यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली आणि एक माझा छान जो व्यवसाय आहे इको फ्रेंडली बॅग्सचा ह्याच्याबद्दल मांडण्यासाठी त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. सो थँक्यू व्हेरी मच. माझ्याकडनं एक स्लोगन म्हणून मी सांगेन की नो प्लॅस्टिक इज फॅन्टॅस्टिक. सो प्लीज ट्राय अँड फोकस ऑन दॅट फ्रेज आणि नक्कीच तुम्हाला त्याच्या मागचं जे एक कारण आहे ते नक्कीच मिळेल आणि तुम्ही नक्कीच इको फ्रेंडली गोष्टींकडे जास्तीत जास्त वळाल. थँक्यू. या होत्या आजच्या आपल्या गेस्ट चारुता साहुजी आणि आपण बघत आहात MLA सेलिब्रिटी सीझन 2 एपिसोड 2. आय होप यू एन्जॉय टुडेज शो. लेट्स सी यू व्हेरी व्हेरी सून इन आवर नेक्स्ट एपिसोड. मी तुमचा आता निरोप घेते. थँक्यू सो मच.